घर बांधकामासाठी 1,00,000 रुपये घेऊन ये म्हणून पतीने पत्नीला केला त्रास देणे चालू. गंजनाताई, आपण पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल केलेले आपल्या पतीविरुद्ध, तर या बाबतीत आपली काय प्रतिक्रिया आहे? तर त्यांचे दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध होते. त्यावेळेस ते मला त्रास द्यायचे, छळ करायचे. मला म्हणायचे माझे दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध आहे, तुम्हाला पाहिजे नाही, असं तसं. 2 वेळेस त्यांनी जीवन मारण्याचा प्रयत्न केला, एकदा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, एकदा औषध पाजण्याचा प्रयत्न केला. खूप त्रास दिला आणि लागत नाही असं सांगून दिलं. वारंवार पैसे मागत राहायचे. पैसे आण, घराला नाही दिले तर मग निघून जा असं सांगत होते. आपली बहिणी अंजनी, आपण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीमध्ये आपले सुद्धा उल्लेख आहे व आपल्या मेवण्याचे परस्त्रीसोबत संबंध आहे. तर हे कसे काय प्रकरण आहे? तो एक महाराज आहे, त्याला परस्त्रीसोबत त्यांनी खूप साऱ्या ठिकाणी संबंध ठेवलेले आहे आणि त्याचे आपल्याकडे पुरावे पण आहे. तो एक देवाच्या नावाखाली हे सगळं साम्राज्य चालवतो आहे. तो सगळ्यांना जर बघण्याच्या दृष्टीने जर त्याच्याकडे आपण बघितलं तर तो सगळ्यांना लुटतोय, गोरगरीब लोकांना. त्या आधारावर त्याच्याकडे थोडासा पैसा पण जास्त झाला आहे. त्याच्यामुळं हा माझ्या बहिणीला, गरीब मुलीला त्रास देतोय. त्यांनी 2-3 वेळा तिला जीवे मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला. एकदा त्यांनी जहर पाजला तिला. त्याच्यानंतर तो आपल्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. त्याला बऱ्याच वेळा आपण पैसेही दिले तरी पण तो छळ त्याचा चालूच होता. आणि त्यांनी खूप ठिकाणी खूप वेळा सांगितलं की मी ह्या मुलीला वागवत नाही, असं करत नाही, किंवा ही मला लागत नाही, हिला मी मर्डर करेन, अशा त्याच्याचे आपल्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. याच्यामध्ये कुठलंही चुकीचं काय आपण सांगितलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट ही आपण बाईट याच्यासाठी बनवतोय की आपण आपल्या मेवण्याच्या गावाला गेले असाल, तो साधू व्यवसायात असेल किंवा साधू व्यवसाय असेल, तर अशा वेळेस गेल्यानंतर तुम्हाला तिथं काय नजरामध्ये आलेलं आहे? असे तर आपल्याजवळ काही समजा फोटो आहे का? हो, फोटो पण आहे. आणि त्याची जी बघण्याची जी नजर आहे ती वाईट आहे. प्रत्येक स्त्रीला तो वाईट नजरेने बघतो आणि बऱ्याच स्त्रींना तो एकटा पण बोलतो, साईडला घेतो, बोलतो. आणि तिथे ना देवाचा हा प्रकार त्यांनी काहीच नाही ठेवलेला आहे. देव फक्त त्यांनी तिथे नावाला ठेवलेला आहे. कोणता देव आहे तिथं? महादेव आहे. महादेवाच्या नावाखाली. अगोदर तो चांगली भक्ती करायचा, पण त्याच्याकडे पैसा वाढत गेला. देवानी देणगी देत गेले, गरीब लोक त्याला बळबळले. तेव्हापासून त्याला गुरमी चढली. त्याचं काय नाव आहे? गुणाजी गाडेकर. गाव कोणतं? मारसावळी. मारसावळी, हो. तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. आणि त्याचं मंदिर कुठे आहे? त्याचं मंदिर मारसावळीला गावाच्या अगोदर आहे. गावाच्या कोण्या दिशेला? डाव्या दिशेला. डाव्या दिशेला. हो, घाटाच्या बाजूला. बदनापूर तालुक्यातील तळणी गावातील नागरिक. काय नाव आपलं? परमेश्वर सोमिना तोळेकर. मोठ्यानं बोला. परमेश्वर सोमिना तोळेकर. मामा, तुमचं काय नाव आहे? विनायक तोळेकर. आता तुमची त्याच्या अंजनानं काय केलेली, पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली. तिला तिच्या नवऱ्याकडून सगळी तकलीफ होती, तर या बाबतीत आपली काय प्रतिक्रिया आहे? हा होती, मी सुद्धा होतो त्याच्यात 1-2दा आणण्यासाठी. आम्ही 2-3दा मिटवलं होतं ते, पण त्या माणसाचे 2-3 अनैतिक संबंध असल्यामुळं ते नाही जमलं त्याचं. त्याला हिला ते संबंध असल्यामुळं 2-3 बाऱ्या जीवे मारण्याचे प्रयत्न केला. त्यामुळं आम्ही तिला आता पाठवू शकत नाही. तर ज्या टायमाला समजा तुम्ही तिथे गेला तो महाराज व्यवसाय करतो का? हा, बंधू बाबा येते, थोडं लोकांची फसवेगिरी चालू आहे त्याची. थोडेफार पैसे उचलत होतो असे, म्हणजे 11 प्रत्येक भागाकडून 11,000 रुपये लोक देते. चालेल, ओके. काय नाही मामा आपलं? विनायक तोळेकर. आता आपल्या गावातल्या मुलीला असा त्रास व्हायला लागलेला आहे, या बाबतीत काय प्रतिक्रिया? असं व्हायला नाही पाहिजे. ते काहीतरी फसवेगिरी. आपण तळणी गावाचे सरपंच ओळेकर
आज तुमच्या गावातल्या मुलीनं पटनापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली. या मुलीला तिच्या पतीनं मानसिक त्रास देणं, पैसे मागवणं, काही अनैतिक संबंधाचा विषय या फिर्यादीमध्ये नमूद केलेला आहे. तर आपली काय प्रतिक्रिया आहे याबाबत? गोष्ट अशी आहे की आम्ही त्या गुणाजी गाडेकर याच्या घरी आमच्या गावातले एक 7-8 जण समजून सांगण्याकरता त्या मुलीला घेऊन तिथं गेलो असता आम्ही असे 10-20 जण बसलो. त्याला आम्ही बोलवलं. मी स्वतः त्याला बोलवायला गेलो. मला म्हणतो तुमचं इथं काय आहे? तुम्ही कुठले सरपंच आहे? तुम्ही तुमच्या गावात काय असेल ते तुम्ही तुमचं भाव. माझी बायको आहे, मी माझ्या बायकोचं काय करायचं ते मी ठरवेन. तुम्ही मला सांगणार कोण आहे? मी आणि माझे लफडे जाणे, तुम्हाला त्याच्याशी घेणं काय आहे? पण भानगडाशी आहे, ती मुलगी आमची आहे, लेकबाळ आमची आहे, मुलगी गरीब आहे. तिनं तिच्या चारित्र्यावर संशय घेणं, तिच्याबद्दल काही अशा अनेक गोष्टी विपरीत करणं, तिला औषध पाजणं, गळा दाबून मारणं, म्हणजे अशी भयानक कृती त्या महाराजांना केल्यात. आता महाराज म्हणावं तर महाराज म्हणायची लायकी आज मला तर असं काही वाटत नाही तिची राहिली म्हणून. काय तिचे नखरे, कोण्या अनेक इतर मुलीशी ब्लॅकमेल करणं, त्याच्याबद्दल हिला असं छेडछाड करून असं अनैतिक संबंधासारखं दुसऱ्या याच्याशी हे करणं, म्हणजे असे भरपूर त्याचे लफडे. समजून सांगितलं होतं कारिगरीची भाषा, मगरुरी, आणि एक त्यांना असं एक तो बाजार मांडला काय की लोक बोलवून असं काहीतरी भोंदूबाबासारखं करणं, पैसे छिनीनं, सगळं म्हणजे असे मूर्खाचे लफडे त्याला सुरू केले साहेब. ते सगळ्या गोष्टी सगळं म्हणजे तिथं तुम्ही जाऊन पाहिलं तर तुम्ही माणसानं बाबा काय दुकान लावली अशी, काही तो महाराज नाही, काही नाही, पण एक मगरुरी मस्ती त्याला लोकांच्या पैशातून आली. त्याच्यामुळं त्यानं त्या मुलीचा आमच्या छेड लावला. तिला असं एकदम असं घाण बोलणं, तिच्यावर काही संशय घेणं, आणि मी पाहून घेईन, मी तिला काय करायचं, माझी बायको आहे, मी तिला काय करायचं ते मी पाहिजे काय. म्हणजे अशा त्या भरपूर गोष्टी आम्ही तिथं जाऊन त्याला समजून सांगितलं. तर त्याची पूर्ण आयरीगैरीची भाषा जेव्हा मला कळलं, आमच्या गावातले 10 लोक होते, आम्ही सगळ्या मिळून त्याला समजून सांगू राहिलो बाबा अरे, तर त्याची मानसिकताच नाही आहे. तिचं काय नाव आहे पूर्ण? तिचं काय गुणाजी गाडेकर नाव आहे. त्याचं गाव कोणतं आहे? तिचं मारसावळी गाव आहे, तालुका फुलंब्री, संभाजीनगर जिल्हा आहे.